सर्वसाधारण आपल्याला माहिती आहे की राज्यपालांचे अधिकार काय, त्यांचे कार्य काय किंवा त्या अधिकारांच्या आणि कार्याच्या संदर्भामध्ये विशेष स्वरूपाच्या ज्या गोष्टी आहेत त्या नमूद करणं महत्त्वाचं ठरतं. यामध्ये पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या नेमणुकीच्या संदर्भात आपल्याला सांगता येते. सर्वसाधारण आपण याची आता वरती चर्चा आलेलीच आहे. ती म्हणजे अशी की राज्यपाल मुख्यमंत्र्यांची नेमणूक करत असतात आणि ही नेमणूक करणं राज्यपाल हे स्वतःच्या मर्जीनुसार करत नाही, तर सर्वसाधारण विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्यानंतर बहुमत प्राप्त पक्षाच्या किंवा आघाडीच्या नेत्याला राज्यपाल हे मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांना पाचारण करतात. परंतु जर कोणत्याच पक्षाला किंवा आघाडीला स्पष्ट स्वरूपाचं बहुमत नसेल तर अशा वेळेस मात्र राज्यपाल हे स्वतःच्या विवेकाधीन अधिकारातून कोणती व्यक्ती ही बहुमत सिद्ध करू शकेल अशा व्यक्तीला मुख्यमंत्र्यासाठी पाचारण करतात. हा विशेष स्वरूपाचा अधिकार राज्यपालांना प्राप्त झालेला आपल्याला दिसून येतो, जसा तो केंद्रामध्ये राष्ट्रपतींना आपल्याला असल्याचं दिसून येतो. त्याचबरोबर दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मंत्रिमंडळाची बडतर्फी. हा देखील अत्यंत एक महत्त्वपूर्ण विशेष अधिकार राज्यपालांच्या संदर्भात आपल्याला सांगता येईल. सर्वसाधारण विधानसभेचा किंवा राज्य विधिमंडळाचा बहुमताचा पाठिंबा जर मंत्रिमंडळाने गमावला तर मंत्रिमंडळाने राजीनामा द्यावा अशी सर्वसाधारण अपेक्षा असते. पण जर एखादं मंत्रिमंडळ आपल्या पदाचा राजीनामा देत नसेल, म्हणजे सभागृहामध्ये त्याला बहुमताचा पाठिंबा नाही आहे, तरी मंत्रिमंडळ जर राजीनामा देत नसेल तर अशा परिस्थितीमध्ये राज्यपाल हे स्वतः निर्णय घेऊन संबंधित मंत्रिमंडळ हे बरखास्त करत असतात. त्याचबरोबर मंत्रिमंडळ जर बरखास्त करून म्हणजे राज्यपाल हे सर्वसाधारण परिस्थितीमध्ये मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार काय करत असतात तर राज्यकारभार करत असतात किंवा निर्णय घेत असतात. परंतु मंत्रिमंडळाने जर बहुमत गमावलं तर अशा मंत्रिमंडळाला बरखास्त करणं हा राज्यपालांना एक विशेष स्वरूपाचा अधिकार आपल्याला प्राप्त झालेला दिसून येतो आणि विरोधी पक्षाला ते मंत्रिमंडळ स्थापन करण्यासाठी निमंत्रण सुद्धा देऊ शकतात. दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मंत्रिमंडळाप्रमाणेच विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार घटक राज्याच्या राज्यपालांना प्राप्त झाल्याचं आपल्याला दिसून येतो. एकूणच काय तर मंत्रिमंडळाने जर बहुमत गमावलं असेल आणि विधानसभेमध्ये मंत्रिमंडळ किंवा कोणताही पक्ष स्थिर स्वरूपाचं जर सरकार देऊ शकत नसेल तर अशा वेळेस राज्यपाल हे विधानसभा बरखास्त करत असतात. परंतु ज्या वेळेस एखादं मंत्रिमंडळ आपलं बहुमत गमावतं तर अशा वेळेस मंत्रिमंडळ काय सांगतं की राज्यपालांना की विधानसभा बरखास्त करा. पण बहुमत गमावलेल्या मंत्रिमंडळाचा सल्ला ऐकणं हे काही राज्यपालांवर बंधनकारक नसतं. राज्यपाल स्वविवेकाधीन एक विरोधी पक्षाला मंत्रिमंडळ किंवा सरकार स्थापन करण्याची संधी देतात आणि जर विरोधी पक्ष देखील सरकार स्थापन करण्यामध्ये समर्थ नसेल तर मग अशा परिस्थितीत राज्यपाल हे विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय त्याच्यामध्ये घेताना आपल्याला दिसून येतात. आणि सर्वात शेवटचा जो महत्त्वपूर्ण आहे जो घटक ज्यामध्ये आपण राज्यपालांना राष्ट्रपती राजवटीच्या संदर्भातला जो अधिकार आहे तो देखील महत्त्वपूर्ण आहे. सर्वसाधारण भारतीय संविधानाच्या घटना कलम 355 नुसार घटक राज्यातील राज्यकारभार हा घटनात्मक तरतुदींना अनुसरून सुरू आहे की नाही हे बघण्याची जबाबदारी ही राज्यपालांची असते. आणि जर राज्यामधील घटनात्मक चौकट ही जर कोलमडली असेल, कोणतंही राजकीय पक्ष हा स्थिर स्वरूपाचं सरकार देऊ शकत नसेल तर अशा वेळेस त्या घटक राज्याच्या संदर्भातला जो अहवाल आहे तो अहवाल राज्यपाल हे राष्ट्रपतींकडे पाठवत असतात आणि त्या अहवालावर डिपेंड असतं की घटक राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करायची की नाही करायची. राज्यपालांची जर अशी खात्री पटली की आता घटक राज्यामध्ये कोणत्याही प्रकारचं स्थिर स्वरूपाचं सरकार नाही, राजकीय अस्थिरता निर्माण झालेली आहे, घटनात्मक व्यवस्था कोलमडलेली आहे, मग अशा परिस्थितीमध्ये घटक राज्यात घटना कलम 356चा वापर करून राष्ट्रपती राजवट लागू करावं अशी ती शिफारस राष्ट्रपतींना करत असतात. आणि राष्ट्रपतींची जर तशी खात्री पटली तर संबंधित घटक राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली जाते. आता ही राष्ट्रपती राजवट लागू करणं हा भारतीय संविधानातील घटना कलम 356 नुसार राज्यपालांना जो अधिकार प्राप्त झालेला आहे, जो त्यांच्या अहवालावरती पुढे राष्ट्रपती निर्णय घेत असतात, हा भारतीय संघ राज्य व्यवस्थेमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि राजकीय दृष्टिकोनातून हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण असतो. ज्याचं भारतीय स्वातंत्र्याची जर आपण मागील 60-70 वर्षाचा इतिहास जर बघितला तर आपल्याला त्यावरून दिसून येतं की ह्या गोष्टीचा किंवा ह्या तरतुदीचा भारतीय राजकारणामध्ये अनेकदा त्याचा गैरवापर देखील आपल्याला झालेला दिसून येतो. म्हणजे काय तर केंद्रामध्ये ज्या पद्धतीनं राष्ट्रपतींना जेवढा अधिकार नाही आहेत त्या
प्रकारचा अधिकार घटक राज्यामध्ये राज्यपालांना प्राप्त झालेला दिसून येतो आणि त्याचा वापर राजकीय हेतूने देखील बऱ्याच वेळेस हा झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे ही अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट आहे की जी राज्यपालांच्या विशेष अधिकारामध्ये किंवा त्यांच्या विवेकाधीन अधिकाराने ते हा निर्णय घेऊ शकतात. त्याचबरोबर नकार अधिकाराच्या संदर्भात राज्यपालांना विशेष अधिकार आहेत ज्याची चर्चा वरती येऊन गेलेली आहे की राज्यपालांना व्हेटो पॉवर आहेत. म्हणजे एक वेळ केंद्र शासनामध्ये राष्ट्रपतींना जेवढ्या प्रमाणात नकार अधिकार नाही आहेत तेवढ्या प्रमाणामध्ये राज्यपालांना प्राप्त झालेले आहेत. हे भारतीय संघराज्याचं जर बघितलं तर राज्यपालांचं हे जे वैशिष्ट्यपूर्ण असं अधिकार स्थान आपल्याला दिसून येतो. म्हणजे जसं अमेरिकेमध्ये तिथल्या राष्ट्राध्यक्षांना जसं नकार अधिकार आहे की कुठलंही विधेयक अनिर्णित राखून ठेवणं आणि अमर्याद काळासाठी राखून ठेवणं, तशा प्रकारचा अधिकार राज्यपालांना आपल्याला प्राप्त झालेला दिसून येतो. किंवा एखादं विधेयक हे राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी राखून ठेवणं आणि राष्ट्रपतींनी जर ते नाकारलं तर संबंधित घटक राज्याच्या विधिमंडळाला ते विधेयक पुन्हा मांडता येणार नाही. हा जो नकार अधिकार आहे हा देखील राष्ट्रपतींच्या तुलनेने घटक राज्याच्या राज्यपालांना अधिक प्रभावी स्वरूपाचा आपल्याला असल्याचं दिसून येतं. एकूणच विद्यार्थी मित्रांनो, राज्यपालांचे जे विविध अधिकार आहेत, कार्य आहेत, त्यांची चर्चा करत असताना राज्यपालांना प्राप्त झालेले हे जे विशेष अधिकार आहेत याच्या संदर्भात देखील आपल्याला चर्चा करणं हे महत्त्वपूर्ण ठरतं आणि ह्या वेगवेगळ्या अनुषंगानं ते आपल्याला त्यांचे अधिकार आणि कार्य समजून घेता येऊ शकतात.